आजपासून पुढचे 3 दिवस विधानसभेचं विशेष अधिवेशन, नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडणार, तर 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षाची निवड होणार. हंगामी अध्यक्ष म्हणून पुन्हा संधी मिळाली आहे, नियमानुसारच काम करेन, कालिदास कोळंबकर यांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीसांना आमदारकीची शपथ देणार याचा आनंद कोळंबकर यांनी व्यक्त केली भावना. ठाकरेंच्या शिवसेनेचे 20 नवनिर्वाचित आमदारही आज शपथ घेणार. 20 पैकी 10 जण पहिल्यांदाच आमदार म्हणून शपथ घेत आहेत. वरुण सरदेसाई, महेश सावंत, बाळा नर, हारून खान, सिद्धार्थ खरात यांच्यासह इतरांचा समावेश. महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होणार. काल राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतर्गत बैठक झाल्यानंतर आज महायुतीची बैठक होण्याची शक्यता. सत्ता स्थापनेनंतर महायुतीत खाते वाटपावरून रस्सीखेच. गृह मंत्रालयाच्या बदल्यात शिंदेंपुढे महसूल, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम विभाग असे 3 पर्याय. सूत्रांची माहिती. शिवसेनेसमोर गृहमंत्री पदाच्या बदल्यात 3 खात्यांचा पर्याय. महसूल, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम खात्यापैकी एकाचा शिवसेनेकडून विचार सुरू. राज ठाकरेंसोबत विचार जुळत असल्यानं त्यांना सरकारसोबत ठेवण्यात रस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य. तर पालिकेला शक्य असेल तिथे मनसेला सोबत घेणार, फडणवीसांची माहिती. मुंबईत 375 किमीचं मेट्रो नेटवर्क तयार करण्याची आमची योजना. मुंबईच्या कुठल्याही भागात पोहोचायला 1 तासापेक्षा कमी वेळ लागला पाहिजे. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. धारावीतील रहिवाशांना धारावीतच घरं मिळणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर धारावीच्या टेंडरमधील 100% अटी ठाकरेंच्या काळातील असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य. श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सचिवपदी नियुक्ती. श्रीकर परदेशी हे 2001च्या बॅचचे IAS अधिकारी. उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा दिलासा. जप्त केलेली अजित पवारांची संपत्ती आयकर विभागाकडून मुक्त. दिल्लीच्या ट्रिब्युनल कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. आयकर विभागानं जप्त केलेली अजित पवारांची मालमत्ता सही सलामत परत केली. लोकशाही बळकटीकरणाचा हा खडतर लढा. भावना गवळी, यशवंत जाधव, रवींद्र वायकर, राहुल कनालसह इतर काही लोकांनीही लढला होता. सुषमा अंधारेंची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या उपस्थितीत पराभूत उमेदवारांची देवगिरीवर बैठक. पराभूत उमेदवारांकडून मित्रपक्षाच्या मदतीच्या संदर्भात प्रश्न उपस्थित, तर भाजपच्या भूमिकेबाबतही व्यक्त केली नाराजी. शपथविधी सोहळ्याचे खास क्षण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून शेअर. मुंबईतील आझाद मैदानावर राज्य सरकारचा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. नव्या सरकारच्या शपथविधीनिमित्त आझाद मैदान परिसरात तैनात पोलिसांची बॅग चोरीला. बॅगेत पोलीस कर्मचाऱ्याचं ATM कार्ड, पैसे आणि इतर साहित्य असल्याची माहिती. संपूर्ण घटना CCTVत कैद. शपथविधी सोहळ्याच्या जाहिरातीमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा फोटो न छापणं हे जाणीवपूर्वक केलेलं षडयंत्र. खासदार शाहू महाराजांचा आरोप. राज्य सरकारनं माफी मागावी, शाहू महाराजांची मागणी. वर्षा निवासस्थानी लावलेल्या पाटीवरचा मुख्यमंत्री शब्द झाकला. एकनाथ संभाजी शिंदे यांचं नाव तसंच ठेवत त्याखालचा मुख्यमंत्री शब्दावर कागद चिटकवला. एकनाथ शिंदे आता नंदनवन या शासकीय निवासस्थानी राहतील. पुण्याचं पालकमंत्रीपद कुणाला मिळणार याबाबत चर्चा सुरू. अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांच्या नावाची चर्चा. आपापल्या पक्षाच्या नेत्याला पालकमंत्री करण्यावर कार्यकर्त्यांचा जोर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे अमरावतीत भाजपचाच पालकमंत्री होईल, प्रवीण पोटे यांना विश्वास. मुख्यमंत्री बनण्याची वेळ आली तेव्हा शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याऐवजी उद्धव ठाकरे स्वतःच मुख्यमंत्री झाले. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते शंभूराज देसाईंची टीका. शरद पवार रविवारी मार्कडवाडीला जाणार. EVM विरोधात आंदोलन करणारं मार्कडवाडी हे देशातील पहिलं गाव. राहुल गांधी आणि इंडिया आघाडीचे नेतेही लवकरच मार्कडवाडीला भेट देणार आहेत. मनोज जरांगेंचा राज्य सरकारला नवा अल्टिमेटम. 5 जानेवारीपर्यंत मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावा, अन्यथा मराठे पुन्हा आंदोलन करून सरकारला घेरणार, मनोज जरांगेंचा इशारा. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी गोरगरीब जनतेला न्याय द्यावा. पुन्हा मराठा समाजाच्या विरोधात गेलात तर सत्ता चालवणंही कठीण होईल, मनोज जरांगेंचा इशारा.
भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं ब्रेन स्ट्रोकमुळे निधन. वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. गेल्या 1.5 महिन्यांपासून सुरू होते उपचार. आज सकाळी 10:30 वाजता अकोलेतील भाजपच्या पक्ष कार्यालयात पिचड यांचं पार्थिव ठेवलं जाणार. राजूरच्या मधुकरराव पिचड महाविद्यालयाच्या पटांगणात दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येतील. विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणाऱ्या आणि आदिवासींच्या प्रश्नासाठी सतत आग्रही असणाऱ्या मधुकर पिचड यांच्या निधनानं दुःख. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पिचड यांना श्रद्धांजली. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला शोक. भूमिपुत्रांचा कैवारी हरपला. उपमुख्यमंत्र्यांची एक्स पोस्ट. एका चांगल्या सहकार्याला गमावल्याचं दुःख. महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजासाठी मधुकर पिचड यांनी आयुष्य घालवलं. या शब्दात शरद पवारांची मधुकर पिचड यांना श्रद्धांजली. मधुकर पिचड यांच्या जाण्यानं केवळ त्यांच्या कुटुंबियांचाच नाही तर महाराष्ट्राचीही हानी झाली आहे. शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांची भावना. मधुकर पिचड यांना माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवारांकडून श्रद्धांजली. रुग्णालयात जाऊन भारती पवारांनी घेतलं पिचड यांच्या पार्थिवाचं दर्शन. माजी आमदार शहाजी बापू पाटलांचा पुतण्या सागर पाटील यांच्या गाडीवर अज्ञाताकडून दगडफेक. कार्यकर्ते कार्यालयातच असताना घडला प्रकार. पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्याचा आता शोध सुरू. 3 वेळा आमदार म्हणून निवडून आल्यानं आशिष शेलारांचा आभार कार्यक्रम. वांद्रे पश्चिम येथील नागरिक मतदारांसाठी शेलारांकडून विशेष कार्यक्रमाचं आयोजन. अनेक बॉलिवूड कलाकारांनीही लावली हजेरी. जागतिक मराठी संमेलनात बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड यांना जागतिक मराठी भूषण तर एबीपी माझाचे संपादक राजू खांडेकर यांना जागतिक मराठी गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार. रत्नागिरीत कोकणातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येत केलं ईव्हीएम विरोधात आंदोलन. ईव्हीएम नको, मतपत्रिकांवर मतदान घ्या अशी घोषणाबाजी. आज चंपाषष्ठीनिमित्त जेजुरीच्या खंडेरायाला वांग्याचं भरीत आणि रोडग्याचं नैवेद्य. यंदा 1200 किलो वांग्याचं भरीत करण्यात येणार असल्याची मंदिर संस्थांची माहिती. हजारो भाविक जेजुरीत दाखल. मुंबई आयआयटीमध्ये फ्रेशर्स विद्यार्थ्यांचा प्रेझेंट रिपोर्ट पालकांना पाठवण्याच्या निर्णयावरून विद्यार्थी नाराज. हा निर्णय दबाव वाढवण्याचा प्रकार असल्याचं विद्यार्थ्यांचं मत. वैद्यकीय अभ्यासक्रमाचं पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या 116 विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत दिलासा. 15 डिसेंबरपर्यंत दिली मुदतवाढ. अनुभवाधारित गुण नसल्यानं डॉक्टर आशिष कुमार पाटणी यांनी दाखल केली होती याचिका. देशात नवी 85 केंद्रीय आणि 28 नवोदय विद्यालये सुरू केली जाणार. सध्या सुरू असलेल्या 1256 विद्यालयात सुमारे 13,56,000 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ITMS प्रणालीद्वारे वाहनावर नजर असणार. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांना ई-चलान देण्यात येणार. खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्यानं गोंदियातील एका शिक्षकाचा मृत्यू. सुरेश संग्रामे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव तर त्यांच्या सोबत असलेले नथू गायकवाडही गंभीर जखमी. वडोदरा द्रुतगती महामार्ग वादाच्या भोवऱ्यात. पालघरमध्ये शेतकऱ्याच्या पत्नीची आत्महत्या. प्रकल्पग्रस्त जमिनीचा योग्य मोबदला न दिल्यानं आत्महत्या केल्याचा कुटुंबियांचा आरोप. पुण्यात गेल्या 4 दिवसात 5 हत्या. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या भागात झालेल्या 5 हत्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. वसईमध्ये जमिनीच्या वादावरून काका पुतण्यामध्ये तुंबळ हाणामारी. या प्रकरणी एकाच कुटुंबातील 4घांवर गुन्हा दाखल. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कृष्णा नदीतील दूषित पाण्याविरोधात नागरिक जागृती मंचाच्या वतीनं आंदोलन. शेरी नाल्यातील पाणी मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे, अजित पवारांना पाठवलं जाणार. गोदावरी नदी तात्काळ प्रदूषणमुक्त करावी, अन्यथा कुंभमेळ्यादरम्यान गोदावरीत स्नान करण्यास बंदी घालावी. राजेश पंडित यांची सरकारकडे मागणी. गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी पंडित यांची हायकोर्टात याचिका. गेल्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता. मराठवाड्यातही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता तर विदर्भात हवामान कोरडं राहील असा अंदाज.
सांगलीच्या वाळवा तालुक्यात वारणा पट्ट्यात अवकाळी पाऊस. पावसामुळे ऊसतोडणी खोळंबण्याची शक्यता. ऊसतोड मजुरांचं अवकाळी पावसामुळे हाल. पावसामुळे नाशिक शहरात पुन्हा खड्ड्यांचं साम्राज्य. मनपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. रस्त्यात पडलेले खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी. अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसाचा कांदा उत्पादकांना फटका. कांद्याच्या पोत्यात पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सिंधुदुर्गच्या सावंतवाडी आणि कुडाळमध्ये अवकाळी पावसाच्या हलक्या सरी. आंबा काजू उत्पादक शेतकरी धास्तावले. ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहरावर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेला शेतमाल भिजला. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नंदुरबारमध्ये पीक विमा काढण्यावरून शेतकऱ्यांची नाराजी. खरीप हंगामात नुकसान भरपाई न मिळाल्यानं पीक विमा का काढायचा, शेतकऱ्यांचा सवाल. मालेगाव प्रकरणी अहमदाबाद आणि मुंबईतील 7 ठिकाणांवर ईडीचा छापा. 13,50,00,000 माल जप्त. नवीन बँक खाते उघडून त्यामध्ये 100 कोटींपेक्षाही अधिक रक्कम जमा केल्याची घटना. महाराष्ट्रात स्वीपी सोशल मीडिया ॲप सुरू. लोकांमधील संवाद वाढवण्यासाठी ॲपची मदत होणार. आग्रा लखनौ एक्सप्रेस वेवर तेलाचा टँकर आणि डबल डेकर बसचा भीषण अपघात. धडकेनंतर बस आणि टँकरनं पेट घेतला. अपघातात 8 जणांचा मृत्यू तर 19 जण जखमी. कनौज जिल्ह्यात झाला अपघात. भारतातील पहिला हायपरलूप टेस्ट ट्रॅक चेन्नईमध्ये तयार. IIT मद्रासनं तयार केला हा ट्रॅक. 425 मीटर लांब हायपरलूप ट्रॅक 2025 मध्ये जागतिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी तयार. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय. तारणमुक्त कर्जाची मर्यादा 1,50,000 वरून केली 2 लाख रुपये. लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा. दिल्लीच्या शहादरा विधानसभेत भाजपनं 11,018 नावे कमी करण्याचा अर्ज दिल्याची अरविंद केजरीवाल यांचा दावा. भाजपची यादी 75% चुकीची असल्याचाही केजरीवालांचा दावा. पुढच्या 6 महिन्यांसाठी उत्तर प्रदेशात कोणतेही निदर्शनं किंवा संप करण्यास बंदी. कोणत्याही सरकारी विभागाच्या किंवा महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप केल्यास ESMA अंतर्गत कारवाई होणार. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी घेतलं काशी विश्वनाथाचं दर्शन. मंदिर प्रासादातील 11 LED स्क्रीन्सचं योगी आदित्यनाथांच्या हस्ते उद्घाटन. 500 वर्षांपूर्वी बाबरच्या सेनापतींनी जे अयोध्या आणि संभलमध्ये केलं तेच आज बांगलादेशमध्ये होत आहे. या तिघांचाही DNA समान आहे. अयोध्येतील रामकथा पार्क येथे 43व्या रामायण मेळ्याचे उद्घाटन करताना योगी आदित्यनाथांचं वक्तव्य. सिरियातील परिस्थितीवर आमचं बारकाईनं लक्ष. सिरियात सुमारे 90 भारतीय नागरिक, त्यापैकी 14 जण संयुक्त राष्ट्रांच्या विविध संस्थांमध्ये कार्यरत असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं समर्थकांना कायदेभंग आंदोलन करण्याचं आवाहन. पेशावर शहरात 13 डिसेंबर रोजी जमण्याचं केलं आवाहन. इम्रान खान यांच्या एक्स हँडलवर केलं निवेदन पोस्ट. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये 7.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. इमारती हादरल्या. सुनामीचा इशारा जारी. भूकंपाचं केंद्र 10 किलोमीटर खोलीवर होतं. हैदराबादच्या संध्या चित्रपटगृहाबाहेर झालेल्या घटनेबाबत अभिनेता अल्लू अर्जुनकडून दुःख व्यक्त. मृत महिलेच्या कुटुंबियांना केली 25 लाखांची मदत तर उपचाराचा खर्च करण्याचंही आश्वासन. पुष्पा 2ची पहिल्याच दिवशी जगभरात 279.20 कोटींची कमाई. वीकेंडमुळे आज आणि उद्या पुष्पा 2चं कलेक्शन रेकॉर्ड ब्रेक ठरण्याची शक्यता. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा 2024च्या न्यूयॉर्क टाइम मोस्ट स्टाइलिश लोकांच्या यादीत समावेश. या यादीत ज्यूल्स, लेब्रॉन, बेयॉन्से आणि अलेक्स कूपर आदी सेलिब्रिटींची नावही आहेत. बंगळुरूमध्ये दिलजीत दोसांच्या कॉन्सर्टला दीपिका पादुकोणनं लावली हजेरी. आधी चाहत्यांमध्ये बसून आणि नंतर मंचावर येत दीपिकानं घेतला दिलजीतच्या गाण्याचा आनंद. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये दुसरा कसोटी सामना. सामन्याच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारत सर्वबाद 180 धावा. मिचेल स्टार्कनं घेतले 6 बळी. कसोटी क्रिकेटमध्ये 2024 मध्ये 50 विकेट पूर्ण करणारा जसप्रीत बुमराह पहिला गोलंदाज.
बुमराहनं भारत ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या ॲडलेड कसोटीत उस्मान ख्वाजाला बाद करत 50 विकेटचा टप्पा गाठला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.